नवी मुंबई शहरामध्ये खारघर परिसरामध्ये काल दुपारी 3 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे। आपण पाहू शकता वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर कर्मचारी आहेत महावितरणाचे ते युद्धपातळीवर काम करताना दिसत आहेत। भिंगारी उपविभागातील 23 केव्ही आदिराज फिल्टर आदीमुळे तळ्यामुळे महत्त्वाचे 23 केव्ही केबल नादुरुस्त झालेले आहे। त्यामुळे या बिघाडामुळे तब्बल 123 वितरण रात्र जे बाधित झालेले आहे, त्यामुळे 2 उपकेंद्र पडलेले आहेत। त्यामुळे परिणाम सगळा वीज पुरवठा जो खंडित झालेला आहे। खारघर टाटा 1 टाटा 2 आणि 12 रात्र AM कॉलेज परिसरातून 2 असे सेक्टर 23 पासून ते 35 ते 38 पर्यंत सगळा वीज पुरवठा जो आहे खंडित झाले। त्यामुळे महावितरणाचे कर्मचारी युद्धपातळीवर काम करता दिसून येते। आपल्यासोबत महावितरणाचे अधिकारी आणि नागरिकांमध्ये काही चकमक झाली होती। आपल्यासोबत नागरिक आहेत। सर, तुम्ही अधिकाऱ्यांना धारेवर धरलेलं आहे? निश्चितच, कारण की काल 3 वाजेपासून या ठिकाणी लाईट गेली होती। 3 वाजेपासून लाईट गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचा फॉल्ट त्यांना समजवता येत नव्हता की कुठे हा खऱ्या प्रकारे फॉल्ट झालेला आहे। म्हणजे हे जे MSEB आहे हे सज्ज नाही आहे। ज्या ठिकाणी इमर्जन्सी कुठे शॉर्ट सर्किट होत असेल ते शोधण्यासाठी यांच्याकडे काही यंत्रणा नाही आहे। ते केल्यानंतर ज्या ठिकाणी ज्या मशिनरीज लागतात या मशिनरी त्यांच्याकडे लवकर उपलब्ध होत नाही आहेत आणि जेव्हा केबल त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालेले आहे आणि ते शॉर्ट सर्किटसाठी ज्या प्रकारे ते काम जलद गतीने झालं पाहिजे ते होताना यांच्याकडे कुशल मनुष्यबळ नाही आहे। ते कुशल मनुष्यबळ नसल्यामुळे नागरिकांना या ठिकाणी रात्रभर अंधारामध्ये काढावी लागलेली आहे। पूर्ण रात्र म्हणजे काल गेले 3 वाजेपासून तर आताचे 9-10 वाजता आहे तरी लोक अंधारामध्ये आहे। तर हा जो कारभार आहे MSEBचा, काय सुनावलं अधिकाऱ्यांना की तुमच्याकडे कुशल मनुष्यबळ नाही आहे। ज्या ठिकाणी आधी रातचे जे काही आहे ते 5-10 मिनिटामध्ये जे काम होत आहे त्या काम करण्यासाठी त्यांना अर्धा 1-1 तास लागतो आहे। तर कुशल मनुष्यबळाचा हा खरा अभाव आहे। त्यांच्या समन्वयाचा कुठेतरी अभाव आहे आणि ही पूर्ण जी यंत्रणा आहे ही नाकामी ठरलेली आहे या ठिकाणी, की ज्या जलद गतीनं काम झालं पाहिजे त्या जलद गतीनं काम होताना आम्हाला दिसत नाही आहे। जलद गतीने काम होणं आवश्यक आहे असा आरोप जे आहे नागरिक करताना दिसून येत आहे। काही वेळापूर्वी जे आहे नागरिक आणि महावितरणाच्या कर्मचारी यांच्यामध्ये चकमक झालेली आहे। तुम्हाला इतका वेळ काय असा नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे। त्यामुळे महावितरणाचे कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे असं महावितरणाकडून सांगण्यात आलं आहे। त्यामुळे दुपारनंतर वीज पुरवठा जो आहे तो सुरू होईल असं महावितरणाकडून सांगण्यात आलं आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरे, साम TV, खारघर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।